रामकृष्णारी रामकृष्णारी. अनेक ऐके रे वचन हे पंचक्रोशी पुरातन याशी युगे सांगता संपन्न चतुरानन जाणत असे. अलंकापुरी पंचक्रोशी प्रदक्षिणा वर्ष 14वे. आज आपण पहिल्या दिवसाच्या मुक्कामाला निघालो आहेत. सकाळी ज्ञानोबरायांची भेट घेऊन आपण या गावात आलो आहोत. या गावाचं नाव प्राचीन काळामध्ये आंबेगाव होतं आणि ज्यावेळेस ज्ञानोबराय, निवृत्तीनाथ महाराज, सोपानदेव महाराज आणि आदिशक्ती मुक्ताबाई ही सगळी मंडळी शुद्धीपत्र आणण्यासाठी पैठणला गेली. पैठणहून येत असताना मग नेवासा, ब्राह्मणी, नंतर मग आळेफाटा म्हणजे अकलापूर, आळेफाटा, चास, नारोडी, वाकी, तिखी, चाकण. पण चाकणमधून आळंदीत येत असताना मध्ये तो घाट आहे, अडचणीचा रस्ता आहे म्हणून ती मंडळी थोडी गावाच्या, जुने रोड गावाच्या धोरणाने होते. परत संगमावर स्नानाला आले, त्याला भीमाभामाचा संगम म्हणतात. परत कोयळ येऊन परत ह्या मार्गे इथं आली, आंबे गावात आले. या गावाचं पूर्वांपार ज्ञानोबराय, निवृत्तीनाथ, सोपानदेवारी, मुक्ताईवर खूप प्रेम. या गावाने ज्ञानोबरायचा खूप मोठा सोहळा केला. कारण माऊली विजयपत्र घेऊन आली होती ना पैठणवरून. खूप मोठा सोहळा झाला, खूप मोठा सोहळा झाला म्हणून ह्या गावाचं नाव पडलं सोहळा. पुढं झालं सुहळू आणि आता अपभ्रष्ट झालं सुहळू असं. खरं इथं माऊलीचा सोहळा झाला. आणखीन एक इतिहास सांगितला जातो की संभाजीराजांना इथं थोडासा इथून औरंगजेबाने नेत असताना थोडा त्रास दिला, पण हा प्राचीन इतिहास आहे. आणि मग असं हे सोहळू गाव आपली 14 वर्षापूर्वी ज्यावेळेस प्रदक्षिणा निघाली त्यावेळेस आम्ही पादुका डोक्यावर घेऊन चालायचो. आणि मग डोक्यावर घेऊन इथं आलो होतो. इथं आदिशक्ती मुक्ताईचं मंदिर आहे समोर बाजूला व्हा. आणि इथं मुक्ताईची प्राचीन मूर्ती, महाराज कधीची मूर्ती आहे गावालाही नाही सांगता यायची. महाराज खूप प्राचीन मूर्ती, अशी खूप सुंदर मूर्ती या गावात मुक्ताईची. पुढं इथं ज्यावेळेस प्रदक्षिणा 14 वर्षापूर्वी आली, माऊलीच्या पादुका डोक्यावर, एक ताट, पितळी ताट आणि पितळी ताटावर पादुका. आणि मग इथं आलो. इथं आल्यावर इथं मुक्ताईची छोटीशी पालखी होती, अतिशय छोटीशी, अगदी एवढी. मग एक गावातली सगळी मंडळी, आणि मग त्यांनी सांगितलं की तुम्ही पादुका घेऊ, याच्यात पादुका न्या. मग त्याला 3च पाय होते पालखीला, मग एक पाय आम्ही बसावला, कारागीर आमच्यातले कारागीर. मग 4 पाय घेऊन निघालो. पहिल्या साली झाली प्रदक्षिणा. परत इथं आलो. मग पादुका सोहळा संपन्न झाला. आळंदीत पालखी आणून दिली. दुसऱ्या वर्षी मानगावचे माजी सरपंच बबनराव पारखी हे म्हणजे मी तुम्हाला पालखी करून देतो. आणि मग बबनराव पारखींनी पालखी केली, पण ती पालखी म्हणजे ते आंबाबाईला नेण्यासारख्या जड पालखी केली. आम्ही ती घेतली आणि इथं आणली, खांदे दमून गेले. मग परत ती पालखी नवी इथं ठेवली आणि ह्याच जुन्या पालखीत पादुका नेल्या. झालं. मुक्ताईने दोन्ही वेळेस मुक्ताईनेच भाऊबीज केली ज्ञानोबरायला. तिसऱ्या वेळेस मग त्यांनी परत पालखी बनवली. बबनराव पारखी खूप खर्चिक माणूस, खूप खर्चिक. ते वारकऱ्यात आला का नवे नोटा घेऊन यायचा, जुन्या नाही, नव्या बंडल आणायचा. माणूसच लय भारी, वारला बिचारा माणूस. बबनराव पारखी म्हणून होते. मग त्यांनी परत दुसरी पालखी बनवली, पण पादुका न्यायच्या, पादुकांना पालखी द्यायची. ती पालखी जड निघाली. मग तिसऱ्या वर्षी आम्ही तिथून इथं आणली, खूप जड पालखी. मग परत इथून मुक्ताईच्या पादुका घेऊन इथलीच पालखी नेली. 3 वर्षे इथलीच पालखी नेली. मग 4थ्या वर्षी ही आता जी हलकी पालखी ही बी त्या बबनरावनीच करून दिलेली महाराज. म्हणजे काय माणूस बी म्हणावं महाराज असं. तर मी इथं येतो. इथं बघा, जसं ज्ञानोबरायच्या दारात डाव्या साईडला स्वर्ण पिंपळ आहे, तसं इथं बी पिंपळ आहे. ज्ञानोबरायच्या दारात आजान वृक्ष आहे, इथंही आजान वृक्ष आहे. कोणी म्हणाल इथं आजान वृक्ष असा इकडल्या साईडला आहे, काय आळंदीत सुद्धा सगळीकडेच आजान वृक्ष होता. ज्ञानोबरायच्या नीट समोरच होता. आजान वृक्ष दंड आरोग्य अपार समाधी समोर स्थापी आला. पण नंतर त्याचं वन झाल्यामुळे मग तो इकडल्या फांद्या कट करून तिकडला ठेवला असे समोर. आता ते इथं समोरच शाखा आहे बघा. आजान वृक्ष आहे, पिंपळ आहे. हे आजान वृक्ष कुठेही उगत नाही, ते काही येडी बांबळे कुठं उगायला. ते जिथं या भावंडांचा पवित्र पादस्पर्श झाला ज्ञानोबराय, निवृत्तीनाथ महाराजाचा, तिथंच उगवतो महाराज. मग हे मंदिर, पहिले मंदिर कौलाचं होतं. मग आम्ही बळवंत अण्णा, ते दाढीवाले एक बाबा होते, हा, ते सगळ्यांना आम्ही आग्रह केला, का तुम्ही एवढे बंगले बांधले, मंदिर कौलाचं ठेवलं. ते म्हणजे तुमच्या शब्दाला आम्ही पडून नाही देणार नाही, लगेच तुम्ही मागं या. आम्ही प्रदक्षिणा करून इथं मागं आलो. त्याच साली पायापूजन झालं.
आणि पुढल्या वर्षी येईपर्यंत एका वर्षात हे मंदिर बांधून काढलं. वा. असं भारी मंदिर बांधलं. गावाची खूप भक्ती. आम्ही भंडाऱ्यावर उत्सव केला तर तिथून इथून भाकरी, सासवडला भाकरी, भंडाऱ्यावर भाकरी, सासवडला पहारा, भंडाऱ्यावर पहारा, हे सगळं महिला मंडळ, भजनी मंडळ. खूप आता आपल्याला येताना जेवण आहे यांचं. असे खूप खूप धन्यवाद सोळ ग्रामस्थांना. आता आपण आज जाऊ. या पादुका हे सगळं जुनं जपलंय त्यांनी. आपण जुन्याचा जीर्णोद्धार करत असताना एखाद्या पारंपरिक माणसाला विचारला पाहिजे. नाही तर मग एखाद्या पारंपरिक माणसाला नाही विचारत दुसऱ्या माणसाने सांगितलं ते पिंपळ काढा, हे काढा, मुक्त मुख, असं काही काढायला सांगितलं असतं. कधी बी जीर्णोद्धार करत असताना आळंदीत एखाद्या जुन्या माणसाला विचारायचं. ते कारण त्या स्थळाचं आपल्याला महात्म्य माहीत नसतं. असो, रामकृष्ण हरी.